नमस्कार मित्र हो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो जो तुमच्या काळजाला भिडेल. तुमच्या आयुष्यात असं होतं का, की एकाच प्रकारचं दुःख, एकाच प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा एकच इमोशनल पॅटर्न वारंवार तुमच्या आयुष्यात येतच राहतं? जसं की तुम्ही कितीही प्रयत्न केले, स्वतः कितीही बदललात, आजूबाजूचे लोक देखील कितीही बदलले, पण तरीही तेच ते दुःख वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या माणसांच्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येतच राहतं. आता इथे उदाहरणं द्यायची म्हटलं तर तुमच्या नातेसंबंधामध्ये तुमचा पहिला पार्टनर होता. त्याने तुमचा विश्वासघात केला. तुम्ही म्हटलं, "बरं बाबा, ठीक आहे, हा वाईट होता." मग तुम्ही दुसरा पार्टनर निवडलात. मग दुसरा पार्टनरही तोच तोच विश्वासघात. तिसरा, चौथा, दरवेळी तीच गोष्ट. आणि मग तुमच्या मनात एक विचार येतं, की मी का निवडतोय असे लोक? माझं नेमकं काय चुकतंय? किंवा पैशांच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, तर तुम्ही कितीही कमवलं किंवा कितीही जमा केलं, तरी प्रत्येक वेळी काहीतरी घडतं. आजारपण, अनएक्सपेक्टेड खर्च आणि सगळं बँक खातं हे रिकामं व्हायला लागतं. तुम्ही पुन्हा सुरुवात करता, पुन्हा कमावता, तरी पुन्हा तेच घडतं. आणि मग तुम्ही म्हणता, की मी स्वतःच शापित आहे का? किंवा आरोग्याच्या बाबतीत एक आजार बरा झाला की लगेच दुसरा येतो. तो बरा झाला की लगेच तिसरा येतो. सारखीच लक्षणं, सारख्याच जागी, सारखाच त्रास व्हायला लागतो. आणि डॉक्टर म्हणतात, रिपोर्ट्स तर ठीक आहेत, पण प्रॉब्लेम परत आलाय. किंवा आता नोकरीच्या बाबतीत म्हणायला गेलं, तर पहिला बॉस टॉक्झिक होता म्हणून तुम्ही नोकरी बदललीत. मग दुसरा बॉस आला, पुन्हा तोच बिहेवियर म्हणून तुम्ही कंपनी देखील बदललीत. तिसरा बॉस पुन्हा तेच. आणि तुम्ही विचारात पडता, की माझ्यासोबतच हे का होतंय? मित्र हो, मी तुम्हाला सांगतोय, की हे योगायोग नाही. हे नशीब खराब असणं नाही. हे संयोगही नाही. तर हे एक चक्र आहे. हे कर्माचं चक्र आहे. आणि या चक्राचा एक अत्यंत गहन, अत्यंत सायंटिफिक आणि अत्यंत स्पिरिच्युअल अर्थ आहे. जे एकदा जर का तुम्हाला कळालं, की तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा तुमचा नजरियाच कायमचा बदलून जाईल. आजचा विषय आहे, तुमच्या आयुष्यातला पॅटर्न हा शाप नाही, तो एक मेसेज आहे. आणि जो हा मेसेज समजून घेतो, त्याचं चक्र तुटतं आणि तो मुक्त होतो. मित्र हो, माझी एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी तुम्हाला कर्माचं चक्र तोडण्याचे 5 भक्कम स्टेप्स सांगणार आहे, जे तुम्ही आजपासूनच वापरू शकता. तर चला मित्र हो, या व्हिडिओला सुरुवात करूया. एक गोष्ट ज्या माणसाला वारंवार विश्वासघात होत राहिला. औरंगाबादची मीना, वय वर्ष 42. मीना ही एक साधी, सुशील आणि प्रामाणिक स्त्री होती. मीनाचं लग्न ती 21 वर्षाची होती तेव्हा झालं होतं. तिचा नवरा अनिल, या दोघांच्या लग्नाची सुरुवातीचे 3 वर्ष चांगली गेली. मग एके दिवशी मीनाला स्वतःलाच कळालं, की अनिलचं तिच्या पाठीमागे लग्नाबाहेर दुसऱ्या कुणाशी तरी संबंध आहेत. जेव्हा तिला हे कळालं, तेव्हा मीनाच्या पायाखालची जमीनच कोसळली. तिने स्वतःहून अनिलला विचारलं, पण अनिलने आधी खोटं उत्तर दिलं. मग थोडंसं खोदून विचारल्यावर त्याने ते कबूल देखील केलं. मग त्याने क्षमा मागितली आणि पुन्हा मी असं कधीच करणार नाही, असं तो म्हणाला. मीनाने तिच्या मनाला दगड बांधून त्याला माफ केलं. कारण कारण त्यांना एक मुलगा होता. कारण समाज म्हणतो सहन कर. कारण तिला वाटतं एकदाच झालं असेल, आता आता तरी हा बदलेल. मग 5 वर्ष गेले. 5 वर्षांनी पुन्हा तोच विश्वासघात परत रिपीट झाला. यावेळी व्यक्ती दुसरी होती, पण गोष्ट तीच होती. मीना यावेळी स्वतःला दोष देऊ लागली. मी योग्य बायको नाही का? मी काहीतरी चुकीचं करते का? तिने स्वतःला बदलण्याचाही प्रयत्न केला. अधिक सुंदर दिसायचा, अधिक समजूतदार बनायचा, अधिक शांत राहायचा. पण 10 वर्षांनी परत तिसऱ्यांदा पुन्हा तोच प्रकार घडून आला.
यावेळी मात्र मीनाने घटस्फोट घेतला. ती म्हटली, "बस, आता नाही." तिने स्वतःचं एक छोटं टेलरिंगचं दुकान काढलं. मुलाला मोठं केलं. 5 वर्षांनी मुलगा सेटल देखील झाला. यानंतर एक चांगला माणूस राजेश मीनाच्या आयुष्यात आला. तो म्हणाला, "मला तुझं पास्ट माहिती आहे आणि त्याने मला काहीच फरक पडत नाही. मला तुझ्यावर प्रेम आहे." मीनाने विचार केला, जे पूर्वी झालं ते झालं, पण कदाचित आत्ता यावेळी तरी देवाने योग्य माणूस माझ्यासाठी दिलाय. तिने राजेश सोबत पुन्हा लग्न केलं. सुरुवातीचे 2 वर्ष खूप सुंदर गेली. मीनाला वाटलं आता सगळं बरं झालं. पण तिसऱ्या वर्षी पुन्हा तोच विश्वासघात घडून आला. राजेशने देखील तीच गोष्ट केली. मीनाच्या आत काहीतरी तुटलं. ती स्वतःशीच बोलली, "हे माझ्यासोबतच का होतंय? जे पहिल्या नवऱ्याने केलं तेच दुसऱ्यानेही का केलं?" दोन वेगळी माणसं, पण दोन वेगवेगळे बॅकग्राऊंड्स, पण गोष्ट मात्र तीच. यात नेमकी चूक कुणाची? माझी? मग असा विचार करून मीनाने स्वतःला दोष देणं सुरू केलं. तिला वाटलं, कदाचित मीच अशी आहे की लोक मला धोका देतात. तिला वाटलं, मी कदाचित पूर्वजन्मी कुणाचं तरी काही वाईट केलं असावं आणि हे माझंच कर्म आहे. मीनाने राजेशला सोडलं आणि ठरवलं, मी आता एकटीच राहीन. प्रेम माझ्या नशिबात नाहीये हे मी मान्य करते. पण आतमध्ये एक प्रश्न रात्रंदिवस तिला खात होता. हेच का? वारंवार हेच का? एके दिवशी तिच्या शेजारिणीने, जी एका स्पिरिच्युअल टीचरला फॉलो करत होती, तिला एका सेशनला तिने घेऊन गेली. त्या टीचरने मीनाला विचारलं, तुमच्या आयुष्यात वारंवार एक पॅटर्न दिसतं का? मीनाने सगळं सांगितलं. टीचर शांतपणे म्हणाल्या, मीना, हे तुमचं कर्म नाही, हा तुमचा शाप देखील नाही. हे तुमच्या आतली एक पूर्ण बरी न झालेली एक जखम आहे. या जखमेला बरं व्हायचंय आणि जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला तेच लोक भेटतील आणि तीच परिस्थिती येत राहील. कारण विश्व तुम्हाला हील करायला बघतंय. मीना म्हणाली, पण मी काय करू? मी बदलते, मी क्षमा केली, मी नवीन सुरुवात केली, पण तरी पुन्हा तेच झालं. मग टीचर म्हणाल्या, तुम्ही एवढं करूनही तेच होतंय कारण तुम्ही बाहेरून बदलात, पण आतून तुम्ही बदलत नाही आहात. तुम्ही परिस्थिती बदलली, पण तुमचे विचार बदलले नाहीत. तुम्ही लोक बदलले, पण तुमचा विश्वास तुम्ही बदलला नाहीत. मीना म्हणाली, कोणता विश्वास? टीचर म्हणाल्या, तुम्ही खोलवर विश्वास ठेवताय की मी प्रेमाच्या लायक नाहीये, मी पुरेशी नाहीये, मला धोकाच मिळणार आहे. मग हा विश्वास तुमच्या सबकॉन्शियस मध्ये खोलवर जाऊन बसलाय आणि सबकॉन्शियसला जे वाटतं तीच रियालिटी बनते. यानंतर टीचरने मीनाला काही एक्सरसाइजेस दिल्या, काही हिलिंग, काही अफर्मेशन्स आणि काही फॉरगिव्हनेसचे सराव दिले. मग मीनाने ते सगळं सुरू केलं. सुरुवातीला काहीच बदलल्यासारखं दिसत नव्हतं, पण हळूहळू मीनाच्या विचारांमध्ये बदल व्हायला लागला. तिला जाणवू लागलं की मी वरती आहे. मला जे झालं त्यात माझी चूक नाही. इतरांच्या कृतीसाठी मी जबाबदार नाही, ते त्यांचं कर्म आहे. आणि मित्र हो, आज 6 वर्षांनी मीना एकटी आहे, पण ती सुखी आहे. तिने पुन्हा इतर कुणाशी लग्न केलं नाही, तर यावेळी तिने स्वतःशीच लग्न केलं. ती स्वतःवरच प्रेम करायला शिकली आणि आश्चर्य म्हणजे आता तिच्या आयुष्यात जे लोक येतात ते तीच रिस्पेक्ट करतात. कोणीच तिला धोका देत नाही, कारण तिच्या आतली ती जखम आता पूर्णपणे बरी झालेली आहे. तिच्या आतला विश्वास आता बदललेला आहे आणि ते जे चक्र होतं ते आता तुटलेलं आहे. मीना आज म्हणते,
मला विश्वासघात झाला हे सत्य आहे, पण मी यातून हे शिकले की ही परिस्थिती माझा शाप नव्हती, तर ती माझी एक शिक्षक होती. ती मला सांगत होती की तू स्वतःला प्रेम करायला शिक, म्हणजेच दुसऱ्यांकडून व्हॅलिडेशन शोधू नकोस. आणि जेव्हा मी हे शिकले, तेव्हा हा पॅटर्न संपला. पॅटर्न ओळखा. तुमच्या आयुष्यात वारंवार येणारं दुःख नेमकं कोणतं आहे? मित्र हो, आता एक अत्यंत महत्वाचं काम करूया. तुमच्या आयुष्यातील रिपीटिंग पॅटर्न्स कोणते ते ओळखूया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांची शांतपणे आणि प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तरे द्या. नातेसंबंधामध्ये तुमचे पार्टनर्स किंवा फ्रेंड्स सारखेच असतात का? तुम्हाला सारख्याच प्रकारचे लोक अट्रॅक्ट होतात का? तुमच्या नातेसंबंधामध्ये सारख्याच समस्या येतात का? तुमच्यासोबत वारंवार इग्नोर, धोका किंवा वाऱ्यावर सोडणं हे केलं जातं का? तुम्ही वारंवार कंट्रोलिंग किंवा टॉक्सिक लोकांकडे का ओढले जाता? आता करिअरमध्ये तुम्ही नोकरी बदलता, पण समस्या त्याच राहतात का? तुम्हाला कोणी ॲप्रिशिएटच करत नाही असं वाटतं का? तुम्ही नेहमी गरजेपेक्षा जास्त काम करता, पण तरी तुम्हाला रिकॉग्निशन मिळत नाही का? तुम्हाला नेहमी टॉक्सिक बॉसेस का मिळतात? आता पैशांच्या बाबतीत तुम्ही कितीही कमावलं तरी हातात काहीच राहत नाही का? अनएक्सपेक्टेड खर्च नेहमी का येतात? कर्ज फेडलं की पुन्हा नवीन का घ्यावं लागतं? तुम्ही नेहमी कसंबसं भागलं जातंय, एवढ्याच पैशामध्ये का राहता? आता आरोग्याच्या बाबतीत सारख्याच प्रकारचे आजार येतात का? एकच अवयव नेहमी का त्रास देतं? इमोशनल स्ट्रेस नेहमी शारीरिक आजारांमध्ये का बदलतं? आता भावनिक पॅटर्न्सच्या बाबतीत तुम्हाला नेहमी रिजेक्टेड वाटतं का? तुम्ही नेहमी नॉट गुड इनफ असं फील करता का? तुम्ही नेहमी दुसऱ्यांचं अप्रुव्हल मिळवायचं बघता का? तुम्ही नेहमी एकटं फील करता का, अगदी गर्दीत असतानाही? मित्र हो, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमचा पॅटर्न दाखवतील. आणि एकदा हे पॅटर्न ओळखलं की अर्ध काम संपलं. कारण एकदा आजार ओळखला की तो अर्धा बरा झाला असं मानतात. आता प्रश्न आहे, हे पॅटर्न्स का येतात? या मागचं सायन्स आहे तरी काय? तर या मागची स्पिरिच्युअलिटी काय आहे? तर चला हे सगळं सविस्तर बघूया. कर्माचं चक्र काय आहे? सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी. मित्र हो, आता आपण सगळ्यात डीप टॉपिक कडे जातोय. कर्म हा शब्द आपल्या सगळ्यांनी ऐकलाय, पण खरं कर्म म्हणजे काय हे फार कमी लोकांना माहिती आहे. आधी समजून घ्या की कर्म म्हणजे नेमकं काय. कर्म हा शब्द संस्कृत मधला आहे. याचा अर्थ ऍक्शन म्हणजेच कृती असा होतो. भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाचा अधिकार तुला नाहीये. पण कर्माचा संपूर्ण सिद्धांत फक्त इतकाच नाहीये मित्र हो. कर्म सिद्धांत म्हणजे तुम्ही जे करता ते परत तुमच्याकडे येतं. तुम्ही जे विचार करता ते परत येतं. तुम्ही जी स्ट्रॅटेजी देता ते परत येतं. ॲज यू सो सो शॅल यू रीप. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. हे फक्त आपल्या हिंदू धर्मातच नाही, तर हे जगातल्या प्रत्येक परंपरेत, अगदी बायबलमध्ये देखील सांगितलेलं आहे. बायबलमध्ये म्हटलेलं आहे, डू अनटू अदर्स ॲज यू वुड हॅव देम डू अनटू यू. बौद्ध धर्मात सांगितलेलं आहे, सगळं कर्माचं फळ आहे. इस्लाम मध्ये सांगितलेलं आहे, जो चांगलं करेल त्याला चांगलं मिळेल. आता इथे एक डीपर लेयर आहे जी बहुतेक लोकांना माहितीच नाहीये. कर्म फक्त गुड वर्सेस बॅड एवढंच नसतं मित्र हो. कर्म म्हणजे एनर्जी एक्सचेंज.
तुम्ही जी एनर्जी युनिव्हर्समध्ये पाठवता तीच एनर्जी तुमच्याकडे परत येते. तुम्ही क्रोध पाठवला तर तुमच्याकडे क्रोधच येईल. तुम्ही प्रेम प्रेम पाठवाल तर प्रेम परत येतो. तुम्ही भीती ठेवाल, भयानक परिस्थिती तुमच्याकडे यायला लागेल. पण जर तुम्ही विश्वास ठेवाल तर चमत्कार घडायला लागतील मित्रहो. आता सायन्स काय सांगतं ते पाहूया. न्यूरोसायन्स मधली न्यूरल पाथवेज थेरी, ही थेरी सांगते की तुमच्या ब्रेनमध्ये न्यूरल पाथवेज असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर न्यूरॉन्सचं जाळं. जेव्हा तुम्ही एकच विचार, एकच रिॲक्शन, एकच पॅटर्न वारंवार रिपीट करता, तेव्हा ते स्पेसिफिक पाथवे मजबूत होत जातात तुमच्या ब्रेनमध्ये. म्हणजे तुम्ही वारंवार म्हणताय की मला कोणीही प्रेम करत नाही, तर तुमचा ब्रेन त्या न्यूरल पाथवेला अधिकाधिक मजबूत करतोय. आणि मग तुमचं ब्रेन अशीच परिस्थिती शोधायला लागतं जी त्या विश्वासाला कन्फर्म करणारी आहे. यालाच सायकोलॉजीमध्ये कन्फर्मेशन बायस असं म्हणतात. तुम्ही जे शोधता तेच तुम्हाला सापडतं. तुम्ही ज्यावर फोकस करता तेच तुमच्या रियालिटीमध्ये बदलतं. क्वांटम फिजिक्स मधला ऑब्झर्वर इफेक्ट. क्वांटम फिजिक्समध्ये एक प्रसिद्ध थेरी आहे, ऑब्झर्वर इफेक्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघता तेव्हा फक्त तुमच्या बघण्यानेही ती गोष्ट बदलते. तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचा अटेन्शन, तुमची एक्सपेक्टेशन या सगळ्यांचा रियालिटीवर थेट परिणाम होतो. म्हणजे तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवता सगळे मला धोका देतात, मग तुमचं ब्रेनही अशाच सिच्युएशनला अट्रॅक्ट करायला लागतं जिथे तुम्हाला फक्त धोकाच मिळणार आहे. नॉट बिकॉज युनिव्हर्स तुमचा शत्रू आहे, बट बिकॉज तुमचं ब्रेन त्या रियालिटीला क्रिएट करतंय. आता स्पिरिच्युअलिटी काय सांगते तर आपल्या उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, यद भावम तद भवती. जसा विचार तसं घडतं. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, मनाचे श्लोक जाले देवा तुका म्हणे, मन जे करतं तेच घडतं. म्हणजे मित्र हो, तुमच्या आयुष्यातला पॅटर्न हे तुमच्या मनावर खोलवर घट्ट बसलेल्या विश्वासाचं रिफ्लेक्शन आहे. तुम्ही जे विश्वास करता तीच तुमची रियालिटी बनत जाते. आणि ती रियालिटी पुन्हा त्या विश्वासाला वेळोवेळी कन्फर्म करायला लागते. आणि हेच कर्माचं चक्र, हेच एक रिपीटिंग पॅटर्न बनत जातं. आता इथे एक डायग्राम तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आता इथे एक डायग्राम नेहमी तुमच्या मनात लक्षात ठेवा. विश्वास, विश्वासानंतर विचार, मग तशी भावना, मग कृती, मग परिणाम आणि मग विश्वास कन्फर्म होणे. आता हे चक्र गोल गोल फिरतच राहतं. आधी तुमचा विश्वास असतो की माझ्या आयुष्यात कुणीच टिकत नाही. मग त्यानंतर कुणी आलंच तर वेळोवेळी हाच विचार येईल की हा माणूसही मला सोडूनच जाईल. मग त्या अनुषंगाने तशा भावना देखील येतील, जसं की मनात इन्सिक्युरिटी किंवा डाऊट येणे किंवा भीतीची भावना येणे. मग एवढं झाल्यावर तुमची कृतीही तशीच असेल, जसं की त्या व्यक्तीशी अगदीच चिटकून वागणं किंवा संशय घेत त्याच्याशी वागणं. आता या सर्वांचा परिणाम म्हणजे तो माणूस खरंच तुमच्यापासून दूर जातो आणि अशा प्रकारे तुमचा आधीचा विश्वास कन्फर्म होतो की बघा, मी म्हणालो होतो ना की माझ्या आयुष्यात कुणीच टिकत नाही. आणि अशा प्रकारे हे चक्र पूर्ण होत असतं. आणि परत कुणी जर तुमच्या आयुष्यात आलंच तरी परत पुन्हा तेच. तुमच्या आयुष्यात हाच पॅटर्न का येतो? 3 कारणं. मित्र हो, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुमच्या आयुष्यात हाच पॅटर्न का येतो? तेच ते दुःख का आणि तेच ते धडे का मिळतात? तर यामागे 3 डीप कारणं आहेत. कारण नंबर 1, लहानपणीच्या जखमा. सायकोलॉजी म्हणते की तुमच्या चाइल्डहुड मधील जी भावनिक जखम पूर्णपणे बरी होत नाही, तीच तुमच्या अडल्ट लाईफ मध्ये एक पॅटर्न बनते. आता इथे उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी तुमच्या आईने तुमच्याकडे लक्षच दिलं नाही. ती बिझी होती किंवा ती स्ट्रेस्ड होती. तुम्ही एक मूल होता, तुम्हाला प्रेम, लक्ष हवं होतं, पण ते तुम्हाला मिळालंच नाही.
तेव्हा तुमच्या मनात एक जखम तयार झाली, की माझ्याकडे कोणी लक्ष द्यावं या लायक देखील मी नाहीये, किंवा मला इग्नोर केल्या जात आहे. ही जखम कधी हील झालीच नाही. मग तुम्ही मोठे झालात, पण ती जखम मात्र तुमच्या सबकॉन्शियस मध्ये तशीच राहिली. आणि आता मात्र तुम्ही असे पार्टनर्स निवडता ज्यात तुम्हाला इग्नोर केलं जातं, जिथे इतर सगळे बिझी असतात, जिथे तुमच्याकडे लक्ष दिल्याच जात नाही. पण असं का होतं? तर यामागचं कारण म्हणजे तुमचं सबकॉन्शियस. हे सबकॉन्शियस त्या लहानपणीच्या जखमाला बरं करायला बघतंय, आणि ते तुम्हाला म्हणतंय की कदाचित यावेळी माझ्याकडे लक्ष दिल्या जाईल, यावेळी मला प्रेम मिळेल, किंवा निदान यावेळी तरी मी त्या लायक ठरेन. पण मित्र हो, इथे होतं काय? तर तो पॅटर्न तुमच्या आयुष्यात रिपीट व्हायला लागतो. तीच जखम आणखी खोलवर जायला लागते. इथे तुमचं सबकॉन्शियस तुम्हाला सांगत असतं की ही जखम आधी बरी कर, हिला हील कर, मगच हे पॅटर्न संपेल. आता कारण नंबर 2, भूतकाळातील अपूर्ण राहिलेले कर्म. आता हे स्पिरिच्युअल कारण आहे, पण खूप डीपली लॉजिकल देखील आहे. जरा लक्ष देऊन ऐका. आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे की जन्म जन्मांतराचं कर्म या जन्मात येतं. तुम्ही पूर्वजन्मी कदाचित कुणाला दुखावलं असेल, कदाचित कुणाचा विश्वासघात देखील केला असेल, कदाचित तुम्हाला प्रेम मिळालेलं असावं आणि त्या प्रेमाचा तुम्ही अपमान केलेला असेल, आणि या जन्मी तो कर्मा बॅलन्स होण्यासाठी तुमच्यासोबत हे सगळं घडतंय. पण इथे महत्वाचं म्हणजे ही कोणती पनिशमेंट नाहीये, तर ही एक लर्निंग आहे. युनिव्हर्सला तुम्हाला शिक्षा करायची नाहीये, तर या विश्वाला तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे. तुमच्यासोबत विश्वासघात होतो म्हणजे तुम्हाला शिकायचंय की विश्वासघात किती दुखावतो, जेणेकरून तुम्ही कधीही दुसऱ्याचा विश्वासघात करणार नाही. तुमचा जर अपमान होत असेल तर तुम्हाला शिकायचंय की रिस्पेक्ट किती महत्वाची असते, जेणेकरून तुम्ही सगळ्यांची रिस्पेक्ट कराल. पॅटर्न हा एक शिक्षक आहे, तो तुमचा शत्रू नाहीये मित्र हो. कारण नंबर 3, सोल कॉन्ट्रॅक्ट. हे तुम्ही स्वतः निवडलंय. हे सगळ्यात डीप कारण आहे मित्र हो. स्पिरिच्युअल टीचिंग्स नुसार तुम्ही या जन्मी येण्यापूर्वी आत्म्याच्या लेवलवर असताना तुम्ही स्वतःसाठी काही लेसन्स निवडलेत. तुम्ही म्हटलंय की या जन्मी मला संयम शिकायचा आहे, किंवा या जन्मी मला स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे, किंवा या जन्मी मला फॉरगिव्हनेस शिकायची आहे. आणि मग तुमच्या आयुष्यात अशाच सिच्युएशन्स, अशीच माणसं येतात ज्या तुम्हाला तेच शिकवतात. डॉक्टर ब्रायन वाईज, जे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहेत, ते म्हणतात तुमच्या आयुष्यातली सगळ्यात कठीण माणसं ते तुमचे सगळ्यात जुने सोल्स आहेत. ते तुम्हाला मदत करतायत, ते तुम्हाला शिकवायला आलेले आहेत. म्हणजे ज्याने तुमचा विश्वासघात केला, कदाचित त्या सोलने तुमच्यासोबत हे असं कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं की मी तुला हे लेसन शिकवेन. हे ऐकायला खूप कठीण आहे मित्र हो, पण हे डीपली हिलिंग आहे. कारण यामुळे तुम्ही समजता की या जगात कोणीही तुमचा शत्रू नाहीये, तर सगळे तुमचे शिक्षक आहेत. रिअल स्टोरीज, ज्यांनी चक्र तोडलं आणि आयुष्य बदललं. मित्र हो, आता मी तुम्हाला 3 खऱ्या गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला इमोशनली टच करतील. स्टोरी नंबर 1, प्रकाश, ज्याला वारंवार पैशांचा त्रास होत राहिला. नाशिकचा प्रकाश, त्याचं वय 48. हा एक हार्ड वर्किंग माणूस होता. प्रकाशच्या आयुष्यात एक विचित्र पॅटर्न चालू होतं. तो कितीही कमवायचा, पण पैसा त्याच्या हातातच राहायचा नाही. एकदा त्याला एक चांगली बिझनेस आयडिया आली. त्याने खूप मेहनत केली आणि तो स्वतःचा बिझनेस त्याने चालू केला. पण अचानक त्याचा पार्टनर त्याचे सगळे पैसे घेऊन पळून गेला. आता प्रकाश पुन्हा झिरोवर आलेला होता. मग दुसऱ्यांदा त्याने नोकरी करायला सुरुवात केली. मग परत 10 वर्ष काम केलं. परत
थोडे पैसे जमा देखील झाले. पण यावेळी त्याच्या आईला एक गंभीर आजार झाला. मग त्याने त्याचे सगळे पैसे आईच्या ट्रीटमेंटमध्ये टाकले आणि ते पैसे गेले. तिसऱ्यांदा त्याने कसंबसं एक छोटं दुकान काढलं. 1 वर्ष ते चांगलं चाललंही. पण तिथे एक भयानक आग लागली. सगळं काही जळून गेलं. त्यात त्याच्या इन्शुरन्स ही त्याचं नव्हतं, म्हणून प्रकाश हताश झाला. तो म्हणाला, देवाने माझ्यावर पैशांचा शापच दिलेला असावा. मी कितीही केलं, काहीही करू, पैसे काय हातात राहतच नाहीयेत. मग एके दिवशी त्याला एक स्पिरिच्युअल काउन्सिलर भेटली. मग त्या काउन्सिलरने त्याला विचारलं, तुमच्या वडिलांशी तुमचं नातं कसं होतं? प्रकाश म्हणाला, खूप वाईट नातं होतं. कारण माझे बाबा खूप कठोर होते. त्यांनी मला कधीच प्रेम दिलं नाही. ते फक्त आणि फक्त पैशांबद्दलच बोलायचे. पैसा कमवा, पैसा वाचवा, हेच त्यांचं ध्येय होतं. मी लहानपणी खूप गरीब होतो. मला कधी नवीन कपडे मिळाले नाहीत. खेळण्यासाठी पैसे देखील मिळाले नाहीत. बाबांनी स्वतः सगळे पैसे वाचवले, पण मला कधी आनंद दिला नाही. मग काउन्सिलर म्हणाली, तुम्ही बाबांचा राग अजूनही मनात ठेवलाय का? प्रकाशच्या डोळ्यात तर पाणीच आलं. तो म्हणाला, हो, माझ्या मनात त्यांचा खूप राग आहे. त्यांनी माझं बालपण माझ्याकडून हिरावून घेतलं. काउन्सिलर म्हणाली, प्रकाश, तुमच्या आयुष्यात पैसे राहत नाहीत कारण तुमच्या सबकॉन्शियस मध्ये पैसा इज इक्वल टू वडिलांचा राग असं बसलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पैसे जमा करता तेव्हा तुम्हाला वडिलांसारखंच वाटतं. म्हणून तुमचं सबकॉन्शियस तुमच्या आयुष्यातून पैसा लगेच काढून टाकतं. तुम्हाला बाबांना मनातून माफ करावं लागेल, तर आणि तरच तुमचा हा पॅटर्न तुटेल. प्रकाशला हे ऐकून धक्काच बसला. पण त्याने ठरवलं की काहीही हो, पण मी हे प्रयत्न करूनच पाहीन. मग काउन्सिलरने त्याला एक फॉरगिव्हनेस एक्सरसाइज दिली. मग प्रकाशने रोज रात्री त्याच्या बाबाचा फोटो समोर ठेवून डोळे बंद करून हे म्हणायला सुरुवात केली, बाबा, तुम्ही जे काही केलं ते तुमच्या परिस्थितीत योग्य होतं. मला तुमचा राग आहे, पण मी तुम्हाला मनातून माफ करतो. मी तुम्हाला सोडून देतो. सुरुवातीला शब्द फक्त ओठांवरचेच होते, मनातले नव्हते. पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. 3 महिन्यांनी प्रकाशला एक अनएक्सपेक्टेड जॉब ऑफर आली, जिथे खूप चांगला पगार होता. त्याने ती ऑफर ॲक्सेप्ट केली. मग 6 महिन्यांनी त्याला एका जुन्या मित्राने एका बिझनेसमध्ये पार्टनर बनवलं. 1 वर्षात प्रकाशने स्वतःचं घर घेतलं. प्रकाश आज स्वतःला म्हणतो, मला वाटायचं देवाने पैशांचा शाप दिलाय, पण खरं कारण होतं की मी बाबांना माफ केलं नव्हतं. मी माझ्या मनात राग ठेवला होता आणि तो राग माझ्या आयुष्यातल्या भरभराटीला ब्लॉक करत होता. मी क्षमा केली आणि हे चक्र लगेच तुटलं. स्टोरी नंबर 2. अनिता, जिला नेहमी कंट्रोलिंग पार्टनर्सच मिळायचे. पुण्याची अनिता. तिचं वय 38 वर्ष. अनिताच्या आयुष्यात एक पॅटर्न होतं. तिला नेहमी तिच्यावर निर्बंध टाकणारेच पार्टनर्स मिळायचे. तिचा पहिला बॉयफ्रेंड राज, त्याच्यासोबतची सुरुवात तर खूप रोमॅन्टिक झाली होती. पण हळूहळू हाच प्रेमळ वाटणारा राज खूप कंट्रोलिंग होऊ लागला. तू कोणते कपडे घालशील, कुठे जाशील, कोणाशी बोलशील, हे सगळं तो ठरवायचा. आणि त्याला हे सहनच झालं नाही आणि तिने ते नातं तोडलं. आणि मग तिचा दुसरा बॉयफ्रेंड झाला. त्याचं नाव समीर होतं. त्यानेही परत तेच केलं. अनिताने पुन्हा ते नातं तोडलं. मग अनिताचं लग्न झालं. तिच्या नवऱ्याचं नाव विक्रम. यांचे पहिले 2 वर्ष खूप चांगले गेले. पण मग विक्रमही खूप कंट्रोलिंग होऊ लागला. तू नोकरी करू नकोस, तू मैत्रिणींना भेटू नकोस, तू घरीच राहायचं, असं तो करू लागला. मग अनिता स्वतःलाच म्हणू लागली की माझ्यासोबतच असं का होतं, मी अशीच माणसं का निवडते. मग तिने
एका थेरपिस्टला भेटायला सुरुवात केली. थेरपीमध्ये हळूहळू तिला असं कळू लागलं की अनिताचे बाबा हे खूप डॉमिनंट होते आणि घरातला प्रत्येक निर्णय फक्त ते बाबाच घ्यायचे. आईला कोणताही अधिकार नव्हता. म्हणून बाबा जे म्हणायचे तेच त्यांच्या आयुष्यात व्हायचं. लहान अनिताने हे सगळं बघितलेलं होतं. म्हणून तिच्या सबकॉन्शियस मध्ये एक विश्वास बसला होता की प्रेम म्हणजे कंट्रोल करणं असतं. जो प्रेम करतो तो कंट्रोलिंग नेचरचा असतो. म्हणून तिचं सबकॉन्शियस नेहमी कंट्रोलिंग पार्टनर्सच निवडायचं, कारण त्याचा तो स्वभाव म्हणजे ते प्रेम समजायचं. मग थेरपिस्ट यांनी तिला विचारलं की तुम्ही बाबांना या सगळ्यासाठी ब्लेम करता का? अनिता म्हणाली, नाही, बाबा तर चांगले आहेत, त्यांनी आम्हाला सगळं दिलं. थेरपिस्ट म्हणाली, पण तुम्ही त्यांचं पॅटर्न रिपीट करत आहात. म्हणजे तुम्ही असे पार्टनर्स निवडता जे तुमच्या बाबांसारखे आहेत, कारण ते तुम्हाला ओळखीचे वाटतात. हे ऐकून अनिताला एक स्वतःविषयीची जाणीव झाली. तिने स्वतःला विचारलं की मला खरोखर एक कंट्रोलिंग पार्टनर हवा आहे का, की मी फक्त बालपणातलं तेच पॅटर्न रिपीट करते? या प्रश्नाचं उत्तर क्लिअर होतं आणि ते म्हणजे नाही. मग अनिताने ठरवलं की काही करून हे पॅटर्न तोडायचं. तिने विक्रमला सांगितलं, मला कंट्रोलिंग नातं नको आहे, मला इक्वल रिलेशनशिप हवी आहे. एकतर तू बदल किंवा मी तुझ्या आयुष्यातून जाते. याला विक्रमने सुरुवातीला तर खूप रेजिस्ट केलं, पण जेव्हा त्याला हे जाणवलं की अनिता या बाबतीत खूप सिरियस आहे, तेव्हा त्यानेही ती थेरपी जॉईन केली. तो तिथे जायला सुरुवात झाला. मग आज 5 वर्षांनी अनिता आणि विक्रम हे एका हेल्दी आणि इक्वल रिलेशनशिप मध्ये आहेत. पॅटर्न तुटलं कारण मी स्वतःला विचारलं की मला हे आवडतंय का, आणि जेव्हा मला कळालं की हे चाइल्डहुड कंडिशनिंग आहे तेव्हाच मी बदलले, असं अनिता म्हणते. स्टोरी नंबर 3, रमेश, ज्याला नेहमी आरोग्याचे त्रास होत राहिले. मुंबईचा रमेश, याचं वय 55. रमेशच्या आयुष्यात एक पॅटर्न होता. त्याला नेहमी तोंडाशी गळ्याशी संबंधित आजार व्हायचे. कधी टॉन्सिल्स, तर कधी थ्रोट इन्फेक्शन, तर कधी व्हॉइस लॉसचाच प्रॉब्लेम व्हायचा. नेहमी तोच एरिया राहायचा. डॉक्टर म्हणायचे तुमची इम्युनिटी ही खूप कमकुवत झालेली आहे. पण तरीही रमेश कोणत्याही मेडिसिनने परमनंट रिलीफ मिळवू शकत नव्हता. रमेशने अनेक डॉक्टर बदलले, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदा सगळं ट्राय केलं. यातून त्याला टेम्पररी बरं वाटायचं, पण लगेच ते प्रॉब्लेम्स परत यायचे. एके दिवशी रमेशच्या एका मित्राने सांगितलं, तू एकदा सायकोसोमॅटिक डॉक्टरला भेट. रमेश म्हणाला, अरे माझे प्रॉब्लेम्स तर माझ्या मनाचे नाही आहेत, ते फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत. पण मित्राने त्याला खूप आग्रह केला. मग रमेश म्हणाला, ठीक आहे. मग तो तिथे गेला. त्या डॉक्टरने त्याला विचारलं, तुम्ही तुमच्या मनातलं कुणासमोर बोलता का, की तसंच मनात दाबून ठेवता? रमेश म्हणाला, मी शांत माणूस आहे, मी भांडण वगैरे मला काहीच आवडत नाही, म्हणून मी काही बोलत नाही. मग त्यावरती डॉक्टर म्हणाली की रमेश, तुमच्या गळ्याचा आणि तोंडाचा प्रॉब्लेम म्हणजे हे न बोलल्या गेलेले शब्द आहेत. तुम्ही जे बोलायला हवं ते बोलत नाही. तुम्ही तुमचे इमोशन्स आतच दाबून ठेवता, म्हणून ते तुमच्या थ्रोट एरियामध्ये ब्लॉक होतात आणि नंतर फिजिकल इलनेसचं रूप हे तुमचे न बोलल्या गेलेले शब्द घेऊ लागतात. रमेशला हे ऐकून अगदी धक्काच बसला. मग त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याला जाणवलं की लहानपणी सगळे त्याला म्हणायचे, तू लहान आहेस, तू गप्प बस, तुला काहीच कळत नाही. त्याला कधी कुणी कोणतं ओपिनियन विचारलेलं नव्हतं. त्याला नेहमी शांत राहायला सांगितलं गेलेलं होतं. त्याने तेच शांत राहणं आयुष्यभर कंटिन्यू केलं. ऑफिसमध्ये काही अन्याय झाला तरी गप्प राहिला. घरात काहीतरी चुकीचं झालं
तरी तो गप्प राहिला. कोणी त्याला विनाकारण दुखवलं तरी तो गप्प राहिला. आणि हे सगळे न बोलल्या गेलेले शब्द त्याच्या गळ्यातच अडकले आणि तेच एक शारीरिक आजार बनले. मग डॉक्टरने सुचवलं, तुम्हाला आता बोलायला शिकावं लागेल. तुम्हाला तुमच्या फीलिंग्स एक्सप्रेस करायला शिकावं लागेल. रमेशला हे अत्यंत कठीण वाटत असलं तरी त्याने त्याची सुरुवात मात्र केली. तो जर्नल लिहायला लागला. जे बोलता आलं नाही ते तो लिहून काढू लागला. तो थेरपिस्ट समोर सगळं काही बोलायला देखील लागला. हळूहळू तो घरातल्यांना देखील मनातलं सगळं सांगायला लागला. मला हे आवडत नाही, किंवा मला असं वाटतं, मला तसं वाटतं, किंवा मला दुःख झालंय, मी आनंदी आहे, असं तो सांगू लागला. आणि मित्र हो, 6 महिन्यात रमेशच्या गळ्याचे सगळे प्रॉब्लेम्स अगदी 90% कमी झाले. आज रमेश म्हणतो की माझं ते पॅटर्न तेव्हा तुटलं जेव्हा मी खऱ्या अर्थाने बोलायला लागलो. माझं शरीर मला सांगत होतं, बोल, एक्सप्रेस कर, आत काहीच दाबून ठेवू नकोस. पण मी मात्र त्याचं काहीच ऐकत नव्हतो. मग शरीराने इलनेसच्या रूपात मला फोर्स केलं आणि मला माझ्या मनाचं ऐकावंच लागलं. कर्माचं चक्र तोडण्याचे 5 स्टेप्स, प्रॅक्टिकल, ॲक्शनेबल. मित्र हो, आता सगळ्यात महत्वाचा भाग, कर्माचं चक्र तोडायचं तरी कसं? त्यासाठी मी तुम्हाला 5 भक्कम आणि ॲक्शनेबल स्टेप्स देतोय. स्टेप नंबर 1, पॅटर्न ओळखा, अवेअरनेस ठेवा. जो आजार ओळखला जातो तो अर्धा बरा असं मानला जातो मित्र हो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला रिपीटिंग जो पॅटर्न आहे तो ओळखा. मग एक वही घ्या आणि त्यात लिहा की माझ्या आयुष्यात वारंवार काय येतंय. नातेसंबंधामध्ये, करिअरमध्ये, पैशांमध्ये, आरोग्यामध्ये, भावनिक पॅटर्न्समध्ये. आता इथे उदाहरण जर द्यायचं झालं तर मला नेहमी अशी माणसं मिळतात जी मला हलकं समजतात, मला हलक्यात घेतात. मग हा पॅटर्न लिहून काढा. मग याची क्लिअरिटी हीच तुमची पहिली शक्ती असेल. स्टेप नंबर 2, रूट कॉज शोधा. हे का होतंय? पॅटर्न ओळखल्यावर आता अधिक खोलवर जा. विचारा, ह्या गोष्टी माझ्याकडे का आकर्षित होतात? किंवा मी या पॅटर्न मध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करतोय? माझा कोणता विश्वास आहे जो हे सगळं अट्रॅक्ट करतोय? मग एक जर्नलिंग एक्सरसाइज करा. एक वही घ्या आणि वहीत लिहा, मला वारंवार टिंबटिंब होतं कारण मी विश्वास करतो की टिंबटिंब. आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर मला वारंवार धोका मिळतो कारण मी विश्वास करतो की मी विश्वासाला पात्र नाहीये. हा विश्वास कुठून आला? लहानपणातून की कोणत्या तरी घटनेतून की कोणाच्या तरी शब्दातून? या मागचा हा रूट कॉज तुम्ही शोधून काढा. आता स्टेप नंबर 3, रिराईट युअर बिलीफ. विश्वास बदला. आता जुना टॉक्झिक विश्वास कॉन्शियसली बदला. ओल्ड बिलीफ होतं की मी विश्वासाला पात्र नाहीये. नवीन बिलीफ असेल की मी विश्वासाला पूर्णपणे पात्र आहे, मी चांगल्या लोकांना अट्रॅक्ट करतो. हे फक्त लिहायचंच नाहीये मित्र हो, रोज अफर्मेशन्स म्हणून म्हणायचं देखील आहे. रोज सकाळी आरशासमोर उभे राहा, डोळ्यात बघा आणि मोठ्याने म्हणा, मी टिंबटिंबला पात्र आहे, मी टिंबटिंबला अट्रॅक्ट करतो किंवा करते, माझं आयुष्य बदलतंय. सुरुवातीला म्हणा, हे तुम्हाला खोटंही वाटेल, तुमचं माइंड सुरुवातीला रेजिस्ट करेल, पण इथेच थांबू नका. 21 दिवस रोज म्हणा. तुमच्या सबकॉन्शियस मध्ये नवीन प्रोग्रामिंग होऊ लागेल. स्टेप नंबर 4, चेंज युअर ॲक्शन्स. वागणूक बदला. विश्वास बदलला तर आता तुमचे ॲक्शन्स देखील बदलायला हवेत. म्हणजे जुनं पॅटर्न होतं की तुम्ही नेहमी अशी माणसं निवडता जी तुम्हाला दुखावतात. मग इथे नवीन ॲक्शन असेल की आता जाणीवपूर्वक वेगळी निवड करा. जेव्हा तुम्हाला कोणी भेटेल तेव्हा स्वतःला विचारा की हा माणूस मला जुन्या पॅटर्न मध्ये नेतोय का, की हा वेगळा आहे? रेड फ्लॅग्स ओळखा. जुन्या पॅटर्नचे लक्षण दिसले
तर कॉन्शियसली त्यापासून दूर राहा. हे सुरुवातीला थोडंसं कठीण आहे, कारण जुने पॅटर्न्स कम्फर्टेबल वाटतात, ते ओळखीचे असतात. पण ओळखीचं असणं म्हणजे नेहमी सेफ नसतं. फॅमिलियर म्हणजे फक्त ओळखीचं. नवीन हेल्दी पॅटर्न्स सुरुवातीला अनकम्फर्टेबलच असतात, पण तेच तुम्हाला बरं करणारे असतात. अगदी एका आजारात जेव्हा जसं कडू वाटणाऱ्या औषध असतो, अगदी त्याचप्रमाणे. स्टेप नंबर 5, फॉरगिव्ह अँड रिलीज. क्षमा करा आणि मुक्त व्हा. हा सगळ्यात शक्तिशाली स्टेप आहे मित्र हो. हा सगळ्यात कठीण देखील आहे, पण हा सगळ्यात ट्रान्सफॉर्मेटिव्ह देखील आहे. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना माफ करा आणि त्यांच्यासोबत स्वतःला देखील माफ करा. पण त्यांनी माझं एवढं वाईट केलं, मी त्यांना कसं माफ करू शकतो? मित्र हो, क्षमा करायची, पण ही त्यांच्यासाठी नाही, तर ही क्षमा तुम्ही स्वतःसाठी करायची आहे. जोपर्यंत तुम्ही क्षमाच करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या माणसाशी, त्या घटनेशी, त्या दुःखाशी इमोशनली बांधलेले असता. क्षमा म्हणजे त्या बंधनातूनच मुक्ती मिळवणे. आता इथे एक अत्यंत पॉवरफुल असणारी फॉरगिव्हनेस एक्सरसाइज तुम्ही करू शकता. एका शांत जागी बसा, डोळे बंद करा, त्या माणसाची कल्पना करा ज्याने तुम्हाला दुखावलंय आणि मनात म्हणा त्याचं नाव. तू मला दुखवलंयस, त्याचा मला त्रास झाला, पण आता मी तुला माझ्या हृदयातून सोडून देतो किंवा देते. मी तुला माफ करतो. हे मी करतोय ते माझ्या स्वतःच्या शांततेसाठी. तू मुक्त आहेस आणि त्यामुळे मी देखील मुक्त आहे. हे म्हणताना कदाचित तुम्हाला रडू देखील येईल. रडू येऊ द्या. ते अश्रू क्लिन्झिंगचं काम करतायत. हे फक्त एकदाच नाही, तर वारंवार करा. क्षमा ही एक प्रोसेस आहे आणि हा कोणता एक इव्हेंट नाही, ही कोणती एक घटना नाहीये, ही प्रोसेस आहे. आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी स्वतःला माफ करा. मी चुका केल्या, मी चुकीची निवड केली, पण मी माझ्या बेस्ट नॉलेजनुसार ती निवड केली. माझ्याकडून चूक झाली, पण मी स्वतःला माफ करतो आणि मी स्वतःवर प्रेम करतो. क्षमा सगळ्यात शक्तिशाली शस्त्र, कर्म मुक्तीचा मार्ग. मित्र हो, आता आपण या व्हिडिओच्या सगळ्यात गहन, सगळ्यात शक्तिशाली भाग बघूया. याचं नाव आहे क्षमा, म्हणजेच फॉरगिव्हनेस. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, क्षमा बलवताम शक्ती. क्षमा ही शक्तिशालींची शक्ती आहे. बायबलमध्ये येशू म्हणतात, फॉरगिव्ह देम फॉर दे नो नॉट व्हॉट दे डू. बुद्ध म्हणतात, होल्डिंग ऑन टू अँगर इज लाईक ड्रिंकिंग पॉइझन अँड एक्सपेक्टिंग द अदर पर्सन टू डाय. क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याला सोडणं नाही, तर क्षमा करणं म्हणजे स्वतःला त्यातून सोडवणं. जोपर्यंत तुम्ही राग, द्वेष, सूड, दुःख होल्ड करून ठेवून बसता, तोपर्यंत तुम्ही कर्माच्या चक्रात अडकलेले असता. क्षमा केली की हे चक्र तुटतं. आता इथे कोल्हापूरच्या सुहासची गोष्ट सांगतो मित्र हो. सुहास याचं वय 60. त्याचा भाऊ विजय, त्याने सुहासचा हिस्सा वडिलांच्या मालमत्तेतून हडप केला होता. त्याने खोटी कागदपत्रे बनवली, ज्यामुळे सुहासला काहीच मिळालं नाही. असं झाल्यामुळे सुहासला प्रचंड राग आला. त्याने विजय सोबत 20 वर्ष बोलणं बंद केलं होतं. कोर्टात केस केली, केसही तो हरला. त्यामुळे त्याला आणखी राग आला. सुहासचं पूर्ण आयुष्य त्या रागात जाऊ लागलं. त्याला ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेम यासारखे वेगवेगळे आजार देखील झाले. डॉक्टर म्हणाले, तुमचा स्ट्रेस कमी करा. पण सुहास म्हणायचा, मी स्ट्रेस कसा कमी करू? माझ्या भावाने माझा हक्क हिरावलं. मग 60व्या वर्षी जेव्हा त्यांचा 60वा वाढदिवस होता, सुहासच्या मुलाने विचारलं, बाबा तुम्ही किती दिवस हा राग धरून बसणार आहात? विजय काका चुकीचे होते, हे मान्य आहे, हे खरं आहे, पण तुम्ही तुमचं आयुष्य त्या रागात वाया घालवतायत, हे तुम्हाला तरी पटतंय का? हे ऐकून सुहासला धक्का बसला.
त्याने विचार केला की माझा भाऊ चुकीचा होता, पण मी मी नेमकं काय करतोय? मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचा विनाश करायला निघालेलो आहे. सुहासने ठरवलं विजयला मनातून माफ करायचं. पण ते करायचं तरी कसं? कारण 20 वर्षांचा राग हा एका दिवसात सहजासहजी जाणार नाही. त्यामुळे सुहासने एक गोष्ट सुरू केली. रोज सकाळी विजयचा फोटो बघून तो म्हणायचा, "विजय, मी तुला माफ करतो." पहिल्या दिवशी ते शब्द खोटे होते. दुसऱ्या दिवशीही ते तसेच होते. पण तो थांबला नाही. 1 महिना झाला, 2 महिने झाले, मग 3 महिने गेले आणि मग एके दिवशी खरंच सुहासच्या मनात जाणवलं, की मी खरंच माफ केलंय. सुहासला एक अफाट हलकेपणा जाणवायला लागला. जणू काही छातीवरचं दगडच कुणीतरी उचलल्यासारखं. त्याने लगेच विजयला फोन केला. "विजय, मी तुला माफ केलंय. मला तुझ्याकडून काहीही नको. तूच सुखी राहा." हे ऐकून विजयला तर अगदी रडूच आलं. तो तो म्हणाला, "दादा, दादा मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. आता मला त्याची जाणीव झाली." आज सुहास आणि विजय पुन्हा बोलतायत. हे नातं पूर्वीसारखं जरी नसलं तरी इथे शांतता आहे. सुहासच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. त्याचं ब्लड प्रेशर परत नॉर्मल झालं. सुहास म्हणतो, "क्षमा केली आणि मी मुक्त झालो." म्हणायला तर मी त्याला माफ केलं, पण खरं तर मी स्वतःलाच माफ केलं होतं. 20 वर्ष मी राग धरून बसलो, ते माझं कर्म होतं. पण क्षमा केली आणि ते कर्म संपलं. माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गहन, अत्यंत वैयक्तिक विषयावर बोललेलो आहे. तुमच्या आयुष्यात वारंवार एकच दुःख का येतं आणि आज तुम्हाला ते कळालंय. मित्रो, कदाचित आजचा व्हिडिओ तुम्हाला इमोशनली हेवी वाटणारा असेल. कदाचित तुम्हाला तुमच्या भावनिक जखमा आठवल्या असतील. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना रडूही आलेलं असेल. जर रडू येत असेल तर रडा. कारण हे क्लिन्झिंग आहे. ही हीलिंग आहे. ही हीलिंगची सुरुवात आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एकटे नाही आहात. या व्हिडिओला हजारो लोक बघतायत आणि त्यातले अनेक जण तुमच्यासारख्याच पॅटर्न मधून जातायत. तुमच्या दुःखात तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या हिलिंग मध्ये देखील तुम्ही एकटे नाही आहात. आता एक शेवटची गोष्ट सांगतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुमच्या आयुष्यातला पॅटर्न ही तुमची शिक्षा नाही, तो तुमचा शिक्षक आहे. तो तुम्हाला काहीतरी शिकवतोय. स्वतःवर प्रेम करायला, बाउंड्रीज ठेवायला, माफ करायला, संयम ठेवायला, विश्वास करायला, स्वतःची किंमत ओळखायला काहीतरी शिकवतोय. आणि जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा हे पॅटर्न संपेल. तुमच्यासाठी पॅटर्न संपवणारं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. मी शिकलो, मला लेसन समजलं. आता या चक्राची माझ्या आयुष्यातून जाण्याची वेळ आली आहे. मी मुक्त होतोय, मी बदललोय, माझं आयुष्य बदलतंय. छोटा संकल्प, तुमचा होमवर्क. आज रात्री झोपण्यापूर्वी एक वही घ्या. त्या वहीच्या पहिल्या पानावर लिहा, माझं पॅटर्न ब्रेकिंग जर्नल. आणि खाली लिहा, माझ्या आयुष्यात वारंवार येणारे पॅटर्न्स. पुढे लिहा. मग नंतर हे पॅटर्न मला का येतं, रूट कॉज ते लिहा. मी हे पॅटर्न तोडण्यासाठी काय करणार आहे, पुढे ते लिहा. मी ज्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला माफ करणार आहे, त्या परिस्थितीला पुढे लिहायचंय. मित्र, हे लिहा आणि रोज फक्त 5 मिनिटं या वहीत तुमचा प्रोग्रेस लिहायला लागा. कमेंटमध्ये लिहा, मी माझं पॅटर्न तोडणार आहे. फक्त एवढंच. हा कमेंट माझ्यासाठी नाहीये मित्रो, तर हा तुमचा या विश्वाला दिलेला एक संकल्प आहे. हा तुमच्या सबकॉन्शियसला दिलेला एक ठाम मेसेज आहे. जर तुम्ही पॅटर्न तोडण्यात यशस्वी झालात तर तुमचा अनुभव इथे परत येऊन शेअर करा. तुमची गोष्ट कदाचित कुणाला जगण्याची प्रेरणा देईल. कारण कधी कधी
एका माणसाची हिलिंग दुसऱ्या माणसाची होप बनते. मित्रो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःला माफ करा आणि हा पॅटर्न तोडा. कारण तुम्ही इथे फक्त सफर करायला नाही आलेले आहात, तर तुम्ही इथे हील व्हायला, ग्रो व्हायला, शाईन व्हायला आलेले आहात. तुमचं चक्र आज तुटू शकतं जर तुम्ही तसं ठरवलं तर. तुमच्या हिलिंगसाठी, तुमच्या मुक्तीसाठी आणि तुमच्या नव्या सुरुवातीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद मित्र हो.